दिसणार आहे. बर, प्रश्नांचा किंवा मुद्द्यांचा विचार केला तर तिथं गोदावरी आहे असून देखील पाणी टंचाईचा हा प्रश्न आहे तो नाशिकचा कायमचा राहिलेला आहे. आणखी कोणते मुद्दे इथे निर्णायक ठरू शकतात? या ठिकाणी मनसे आणि म्हणजे ठाकरे सेनेची जी युती झालेली आहे, तर त्या युतीने आम्ही मागच्या वेळेस फारके स्मारक केलं, आमची सत्ता असताना ज्या पद्धतीने आम्ही विकास केला, असा सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून जरी होत असला, तरी केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता, शिवाय शिवसेनेचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाशिकला निधी मिळवण्यात तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी हे यशस्वी ठरले. त्यात येऊ घातलेला कुंभमेळा हा फार मोठा भाजपच्या जमेची बाजू ठरणारा आहे. केंद्रात राज्याची मोठी सहकार्याची भूमिका आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणावर निधी नाशिकला उपलब्ध होणार असल्यामुळे त्याचं भांडवल भाजप आणि शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होताना दिसतंय आणि कदाचित मतदारांना पायाभूत सुविधा त्या ठिकाणी विकासाचं जाळं जर विणलं जाणार असेल, तर त्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या पाठीशी राहिलं तर फार वावगं राहणार नाही असं त्यांच्या मनात असल्यामुळे कदाचित त्याचा फायदा जो आहे तो भाजप आणि शिवसेनेला त्या ठिकाणी होऊ शकतो. आता उत्तर महाराष्ट्रामधलं जे दुसरं महत्त्वाचं